या पैशाशी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं करायचं काय? चला जाओ चला जाओ मोदी सरकार, चला जाओ चला जाओ चला जाओ मोदी सरकार, चला जाओ. विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आणणाऱ्यांचा शिक्षणाचा बाजार मांडलेल्या मंत्र्याचा, शिक्षणाचा बाजार मांडलेल्या मंत्र्याचा भ्रष्ट मंत्र्याचा सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशावर स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपल्या देशाचं भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांच्यावर त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील महिलांचा दगड म्हणजे नीट, सीईटी, जीई परीक्षा, या नीट परीक्षेमध्ये आपल्या भ्रष्ट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जे पेपरफुटी प्रकरण बाहेर आलं, त्यामध्ये ज्या नीट परीक्षेसाठी स्वतःच अन्न त्याग करून विद्यार्थ्यांनी खूप काबाडकष्ट करून त्यांच्या स्वतःच्या पालकांनी त्यांना खूप वेळ देऊन शैक्षणिक मोलाचं मार्गदर्शन करून मोठा शैक्षणिक खर्च करून जी नीटची परीक्षा दिली असते, जे त्यांचं भवितव्य आपल्या देशाचं भवितव्य घडत असते, हीच परीक्षेमध्ये पेपरफुटी झाली. यामध्ये पेपरफुटीनंतर आपल्या देशातील तब्बल 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तरी देखील या भ्रष्ट सरकारला ही जाग आली नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा नीट परीक्षा घेतली. त्यामुळे टीईटी परीक्षेचं सगळं परीक्षेचं त्यांनी पेपरफुट केले आणि मध्यंतरी धर्मेंद्र प्रधान म्हणतात काय, हे परीक्षा घेण्यासाठी केंद्रीय सुरक्षा बल आपण हे करतो. ज्यावेळी आपले शिक्षक लोक अशा परीक्षा घेत होत्या आघाडी सरकारच्या काळात, स्वातंत्र्याच्या या 75 वर्षात कोणतीही जवानांचा वापर करायला लागत नव्हता. देश सुरक्षेसाठी जवानांचा वापर त्यांनी या परीक्षेसाठी जवानांचा वापर करू अशी जे विधान येतात त्यांनी ही लाजिरवाणी गोष्ट आपल्या देशामध्ये घडत आहे. आणि या धर्मेंद्रच्या राजीनाम्यासाठी गेली 2 ते 3 महिने आपल्या देशाचे कायदेतज्ञ, शिक्षण तज्ञ, पर्यावरण तज्ञ, एक इतिहासकार, एक चांगलं शिक्षण तज्ञ, शिक्षण नाव असलेलं सोनम वांगचुक सर हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांसाठी सोबत किंवा देशाच्या केंद्रीय सरकारसोबत लढा देत आहेत. त्यांनी पहिल्यापासून एक म्हातारी महिलेचं दुःख नाही पण काय सोपवते या उक्तीप्रमाणे या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घ्या, त्या घेतला तर सगळे शासन जागा होईल. इथं पुढे असलं गैरप्रकार होणार नाहीत. यासाठी सोनम वांगचुक सर यांनी जंतर मंतर उपोषणासाठी बसलं होतं. गेली 19 दिवस उपोषण घेत असताना सरकारचा कुठलाही प्रतिनिधी त्यांना येऊन भेटला नाही, कुठलाही मंत्री, पंतप्रधानांचा प्रतिनिधी येऊन भेटला नाही आणि डायरेक्ट विरोधी पक्षाचे नेते त्यांना भेटून त्यांना सपोर्ट करत असताना हे आंदोलन जास्त हे वाढलं म्हणतात. त्यांना उचलून डायरेक्ट पोलिसांच्या बळाचा वापर करून लाठीचार्ज करून दवाखान्यात त्यांनी ऍडमिट केलं. दवाखान्यात देखील सोनम आज तागायत उपोषण चालू ठेवलं आहे. यामध्ये यांना आता ह्याच्या अगोदर देखील भारतामध्ये लोकशाहीमध्ये खूप मोठे आंदोलन झाले. अण्णा हजारे साहेबांचं खूप मोठं आंदोलन आहे. इथं जे आहे बघा, त्यावेळेला अण्णा हजारे यांनी जंतर मंतर उपोषण केलं होतं. त्यावेळेला देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे युपीचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्वतः जाऊन अण्णा हजारे यांचं उपोषण आपल्या राज्याचे सुपुत्र केंद्रीय मंत्री माननीय विलासराव देशमुख साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन आंदोलन संपवलं होतं आणि त्याच्या मागण्या मान्य केल्या होत्या. या भ्रष्ट मंत्र्याला एका काढून टाकला असं बीजेपी सरकारचं काय जात नव्हतं. त्यांनी एवढं मोठं अंत पाहिला आणि आज अंत पाहिल्यानंतर अभिजित दिपके सरांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये संसद भवनावर असेल किंवा नागपूरमध्ये असेल किंवा मुंबईत असेल वेगवेगळ्या पक्ष संघटनेच्या वतीनं त्या आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून राजकारण न आणता सर्वपक्षीय आंदोलन होत असताना या आपल्या आंदोलक विद्यार्थ्यांचे लाठीचार्ज होतो, दोराच्या नरकांड फोडले जातात. हे सरकार म्हणजे आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांड आज समोर दिसतोय. ज्याप्रमाणे इंग्रज सरकारांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढा देत असताना जे मोठ्या अश्रुद्वारे नरकांड फोडल्या, लाठीचार्ज केला, तसं या भ्रष्ट सरकार हे लोकशाहीच्या विरुद्ध असल्या सरकार, संविधानाच्या विरुद्ध सरकारनं लाठीचार्ज केलाय. या सरकारचा आम्ही फक्त धर्मेंद्र नाही तर मोदी साहेबांचा देखील आम्ही राजीनामा या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून मागत आहोत. यांनी स्वतः कर्तव्याची दखल घेऊन राजीनामा द्यावा आणि या देशाचं लोकशाही संविधान जीवन दाखवून द्यावं. याचा अन्यथा इथून पुढे हा लढा तीव्र केला जाईल. सोनम वांगचुक सरांना न्याय मिळाला पाहिजे, या नीट परीक्षेत विद्यार्थी न्याय मिळाला पाहिजे आणि जे अभिजित दिपके सर आंदोलन करत आहेत या आंदोलन न्याय मिळाला ही मागणी आम्ही या बेडगमधील मोर्चाच्या वतीने याच्या वतीने मागणी करतो. धन्यवाद.